लुशलुशीत पॉपलेट ते कुरकुरीत बोंबील, झणझणीत तांबडा तर चमचमीत पांढरा. हे हॉटेल सुरू केलं आहे 3 मित्रांनी ज्यांच्याकडे बीएमसी कॅन्टीन चालवायचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. तिथल्या ग्राहकांनी सांगितलं की बीएमसी कॅन्टीनच्या बाहेरही ही चव ग्राहकांना लाभली पाहिजे आणि म्हणूनच सुरुवात झाली हॉटेल माऊलीची. आज मी परत आलेली आहे माझ्या एका आवडत्या जागी मासे खाण्यासाठी. तुम्ही विचार करत असाल की केवढे मासे खातीये. सो बेसिकली मला असं वाटतं की श्रावण महिना, नवरात्र, त्याच्यानंतर दिवाळी असे इतके दिवस गेले जिथे मी नॉनव्हेज खाऊ शकले नव्हते आणि आता मी पूर्ण कसर भरून काढत आहे परत एकदा माझ्या आवडत्या ठिकाणी येऊन, म्हणजे हॉटेल माऊली वडाळा. मागच्या वेळेस मी खेकडा ट्राय केलेला आणि तो अप्रतिम होता आणि मी तुम्हाला सांगितलेलं की मालवणला जसे ताजे मासे मिळतात मला तसे खायला आवडतात आणि अशा निवडक जागा आहेत जे गॅरंटीड मला ताजे मासे देतात. सो मी परत एकदा आली आहे हॉटेल माऊलीला आणि आज मी ट्राय करणार आहे तंदूर पॉम्फ्रेट आणि अजून नवीन व्हरायटीज जे त्यांनी इंट्रोड्यूस केल्या आहेत. सो या माझ्याबरोबर की आज आपण निवांत बसायचं आहे. मला काम पण होतं त्याच्यामुळे थोडीशी उशिरा आली आहे मी आणि आता मस्त सेटअप करून मी शूट करणार आहे कारण खूप गर्दी असेल की मग फार गडबड उडते. सो इट्स व्हेरी रिलॅक्स नाव. मस्त एन्जॉय करूया आज. या हॉटेलचं वैशिष्ट्य आहे आणि प्लस पॉईंट आहे याचं लोकेशन शांत गार आणि अशा लोकेशनमध्ये जिथे आल्यावरती वेटिंग करायला पण काहीच हरकत वाटत नाही. खूप ग्राहक असे आहेत जे 1-1 तास वेटिंग करतात आणि शांतता इथली एन्जॉय करतात. हे हॉटेल आहे दोस्ती एकर्स वडाला इथे आणि आज सेटअप खूप साधा आणि सुंदर आहे. लंच टाइम आहे 11:30 ते 4 वाजेपर्यंत आणि डिनर आहे 7 ते 11:30 रात्रीपर्यंत. असतात ना काही जागा जिथे तुम्ही जेव्हा जेवायला जाता तेव्हा असं वाटतं आपण घरी आलो आहे. सो घरगुती जेवणच फक्त नाही बट आय डोंट नो मला एक थोडंसं कम्फर्ट फॅक्टर आहे. टुडे स्पेशल म्हणून असं इथे एक मेन्यू तुम्हाला दिसेल ज्याच्यावरती आजच्या मासळीच्या रेटप्रमाणे सगळ्या थाळ्यांचे रेट्स तुम्हाला दिसतील जे तुम्ही बघू शकता. ऑल्सो काय अवेलेबल आहे ते पण तुम्हाला लगेच दिसतं. बीएमसीचं ऑफिस आहे इथे जवळ म्हणून मी जेव्हा इथे येते तेव्हा मला ऑफिस क्राऊड हा दिसतो. पण मी लंच टाईमच्या थोडंसं नंतर आलेली आहे सो मला तर सगळं फुल प्रायव्हसी आणि फुल सर्व्हिस मिळणार आहे. हा आलेला आहे आपला तंदूर पॉम्फ्रेट आणि हे आलेले आहे प्रॉन्स कोलीवाडा. वाव. आणि याच्याबरोबर आहे हिरवी चटणी आणि इथे ना शेजवान चटणी पण देतात. सो जस्ट तुम्हाला एक्स्ट्रा स्पाइस पाहिजे असेल तर. वाव. पहिला आपण हा पॉम्फ्रेट टेस्ट आहे जरासा मीडियम साईज पेक्षा मोठा, म्हणजे थोडंसं सॅलड पण आहे. काल लुशलुशीत आहे. खूप कट्स केलेत या तंदूरमध्ये, म्हणजे प्रत्येक कटमध्ये हा मसाला तुम्हाला दिसतोय. सी. सो याच्यामुळे काय होतंय की तो फ्लेवर जो तंदूरचा आहे तो पूर्णपणे माशामध्ये गेलाय. आपण युजली पॉपलेटला आपण बघतो की असे 2 कट्स असतात किंवा मग मधनं असा कट असतो रे, पण हा तंदूर आहे म्हणून त्यांनी वरनं असे कट्स दिलेत. आणि आता आपण टेस्ट करूया हा मसाला कसा आहे. केवढा ज्युसी आहे हा, म्हणजे त्या फ्रेशनेसची काही सीमाच नाही. लिटरली मी आता गिळला मासा आणि ते काय गिळला एक गॉन. आणि तंदूरचा मसाला पण जास्ती स्पायसी नाही आहे. मासा फ्रेश आहे आणि यांचं प्रेपरेशन पण खरंच ही आयडिया खूप मस्त आहे. असे कट्स देऊन त्यांना एवढा मसाला छान लावायची. म्हणजे पॉम्फ्रेट फॅन्स आहेत ना हे वेडे होतील. त्याची नुसतीच टेस्ट एवढी छान आहे की मला हिरवी चटणी वगैरे काही घ्यावीशीच वाटत नाही आहे. तो तुम्ही साईड्स बघितले ना तर त्याचे असे छान असे काळे करपलेले साईड्स आहेत, त्यांनी तो स्मोक फ्लेवर येतोय. वाव. आणि आलेला आहे आपला बोंबील फ्राय, तवा फ्राय. थँक्यू. पॉम्फ्रेट सारखा जेव्हा नाजूक मासा आपल्याला असं वाटतं अरे ह्याची तंदूर कशी लागेल, तर ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर यू हॅव टू ट्राय इट. इथे तंदूर खेकड्यासाठी खूप लांबून लोक येतात, पण मी तुम्हाला माहिती आहे पॉम्फ्रेट फॅन आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी तंदूर पॉम्फ्रेट. आणि आता आहे आपला बोंबील फ्राय. 2 प्रकार येतात. हा आहे तवा फ्राय आणि डीप फ्राय खूप लोक करतात कारण त्याच्यामध्ये कसं होतं की थोडंसं असं भजीसारखं क्रिस्पीनेस येतो, पण मला हा तवा फ्राय आवडतो आणि तसा सुद्धा हा क्रिस्पी आहे. बघा किती
छान असा भाजलेला आहे आणि पाणी काढलेला आहे. मेन म्हणजे तो असा लिबलिबीत नाही आहे. करण म्हणजे माझा भाऊ बोंबील फॅन इज अनदर लेवल आणि मम्मा पण. सो घरी ॲक्च्युली हा मासा करायला खूप सोपं जातं. क्रिस्पी आहे. तंदूर इतका छान असा सॉफ्ट होता आणि हा मस्त क्रिस्पी आहे. खूप टेस्टी, जास्त स्पायसी नाही. स्टार्टर म्हणून नुसतं खायला नुसतीच एवढी चव सुंदर आहे ना. कुरकुरीत आवाज येतो. पण एक आहे, नाही तर तुम्ही पार्सल मागवलं तर त्याच्यामध्ये तसं मॉइश्चर सुटतं आणि मग त्याचा तो क्रिस्पीनेस असतो तो जातो अर्थात. सो इथे येऊनच तुम्ही खा. बोंबील फॅन्स शाउट आउट देते मी. माऊलीला येऊन तुम्ही बोंबील फ्राय खा आणि मग बघा तुम्ही काय करताय, कुठे जाताय नेक्स्ट टाइम बोंबील खाण्यासाठी. थोडा मासळी मसाला, पण गरम मसाला त्यांचा एक खूप सुंदर असा आहे, त्याची चव येते. सो खूप असं फिश पण एंटायरली फील होत नाही. म्हणजे कसं तुम्ही 3-4 प्रकारचे जर फिश खाल्ले तर प्रत्येकाची चव वेगळी असेल तर तो एक्सपिरियन्स वेगळा असतो राईट. त्या गरम मसाला रव्याबरोबर जो मिक्स केला आहे किंवा मॅरिनेशनसाठी जो वापरलेला आहे मसाला हा खूप वेगळा आहे. दिसताना पण दिसतोय तो लाल लाल नाही आहे. सगळे मासे आहेत ना हे स्वतः आणतात हँडपिक. स्वतः जाऊन असं कोणाच्या भरोशावरती इथे मासे नाही आणले जात. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं, म्हणून ते मालवणला जसे मला ताजे मासे किंवा मी मालवणची आहे म्हणून मला ताजे मासे लागतात आणि माझ्या अशा ठरलेल्या ठिकाणं आहेत. इट्स द सेम थिंग. आता आहे प्रॉन्स कोलीवाडा, मीडियम साईज आहेत आणि हे मी थोडं चटणीमध्ये चटणी पण बघूया. अजिबात त्यांना आस नाही आहे. छान पातळ कोटिंग आहे. माझे स्टार्टर्स किती अमेझिंग होते. लसूण आहे. सो ही जी मी चिकन थाळी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये मी घेतले आहेत वडे आणि सुका चिकन आहे, सोलकढी आणि मोस्ट इम्पॉर्टंट तांबडा पांढरा रस्सा, अंडा करी आहे आणि त्याचबरोबर मला भातामध्ये खायचं आहे सोलकढी भात आणि सुरमई फ्राय. आणि सुरमई फ्रायचा साईज बघा. सो मी डेफिनेटली फक्त 2-3 वडे खाणार आहे कारण मला खायचे आहे सुक्या जवल्याची चटणी आणि भाकरी. मला इंडिव्हिज्युअली खूप आवडतं. म्हणजे काही लोकांचं खूप फेवरेट असतं आणि मला इथलं तर खूपच आवडतं. सर्वात आधी मी घेत आहे वडे आणि चिकन. वडे अजिबात तेलकट नाही आहेत. काही वेळेस ना चिकन सुक्याचं मसाला आणि नुसता भात पण मस्त लागतो. सुका आपण म्हणायला म्हणतो बट ॲक्च्युली याच्यामध्ये ग्रेव्ही आहे. तिथे वाटप आहे ना, इट्स नॉट खूप असं सुका गोडट. ज्या ठिकाणी असे वेगळे मसाले स्वतःचे असतात ना तिथे चव चांगली लागते. नारळ, कांदा, आपण काळं चिकन म्हणतो ना, आय लव्ह इट. सो तशा साईडला जाणारं ही चव आहे. म्हणजे एरवी आपण घरी करतो ती कशी गोडट असते. सो ह्याचं वाटप खूप वेगळं आहे. तांबडा रस्सा टेस्ट करणार आहे. म्हणजे अगदी असं झणझणीत फुल आग पडेल असा नाही आहे. पहिल्याच सिपमध्ये तुम्हाला सगळे आत खडा मसाला जो वापरलेला आहे, लवंग असू दे, दालचिनी असू दे, वेलची, मिरी, जो काय खडा मसाला आहे याच्यामध्ये त्याची सगळ्याची मसाला वेलची सगळ्याची अशी छान चव उतरलेली आहे. आणि हा तिसऱ्या सिपला तुम्हाला तो थोडासा असा ठसका लागेल. खूप ठिकाणी असं गुळाचा रस्सा म्हणून असं तिखट केलेला आहे असं नाही. खूप कारणं आहेत मला ॲक्च्युली ही जागा आवडायची. मला एक तर कोझी पण खूप वाटतं इथे. पांढरा खूप छान आहे. माईंड ज्या लोकांना सोलकढी आवडते ना त्यांना हा पांढरा रस्सा खूप आवडेल. व्हेरिएशन त्याच्यामध्ये आत अंडा आहे, बॉइल्ड कांदा तर पाहिजे. आता आपण खाणार आहोत भाकरी आणि सुक्या जवल्याची चटणी. सुक्या जवल्याची चटणी मी मधोमध भाकरीच्या घेणार आहे. मला खूप आवडतं. माझी आजी असं वाढायची आणि मला ती खूप छान अशी मेमरी आहे. सो मला तसंच खायचं आहे. हे इतकी परफेक्ट आहे ना सुक्या जवल्याची चटणी, बोलणार नाही आहे. आणि मला ते नॉनस्टॉप खायला आवडतं. त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, हिरवी मिरची, कांदा आणि ना जास्ती टोमॅटो करून ते सॉगी करतात ना, म्हणजे जरासं असं त्याचा जो क्रिस्पीनेस, टोमॅटो वगैरे सारख्या गोष्टींनी काय होतं की थोडासा क्रिस्पीनेस जातो.
सो ते म्हणजे अनलेस फ्रेश असेल तर लगेच बनवून जर तुम्ही खाल्लं तर मग गोष्ट वेगळी आहे, पण ते खूप वेळ ठेवलं तर ते थोडंसं सुका ठेवलासा ओला व्हायला लागतो, सॉगी. त्यामुळे हे खूप क्रिस्पी आहे आणि खूप टेस्टी आहे. भाकरी पण एकदम पातळ आहे, मजा आहे. जिथे जिथे जाते तिथे सोलकढी भातच का खाते, कारण ना मला फिश फ्रायची म्हणजे स्पेशली जेव्हा एवढी मोठी सुरमईची तुकडी असेल तर त्याची मजा घेण्यासाठी एक तर मला थोडंसं जास्ती स्पाइस मिक्स करायला नाही आवडत आणि मला सोलकढी भात तसाही खूप आवडतो. आहे कोलम मऊ आणि त्याच्यावरती मी घेणार आहे सोलकढी. मला लागणार आहे वटकण जे मी लावणार आहे इथे. चुम्मा. सोलकढी ज्याने पण इन्व्हेंट केली आहे ना सुंदर काम केलंय. आणि मी आता ही जी इथली सोलकढी मला खूप आवडते कारण की ह्याच्यामध्ये ना तो लसणाचा जो छान एकदम प्रमाणात त्याचा फ्रेग्रन्स आहे ना तो मला प्लेन भाताबरोबर खूप मस्त वाटतो खायला. मला खरंच माऊलीची सोलकढी खूप आवडते. वन ऑफ माय मोस्ट फेवरेट सोलकडीज. आणि आय विश मी पार्सलमध्ये फक्त सोलकढी मागवू शकले असते. सुरमई बघा ही इतकी छान फ्राय केली आहे, अजिबात तेलकट नाही आहे. ही तवा फ्राय आहे आणि एकदम फ्रेश आहे. तरी ते एकदम अशी पातळ नाही आहे, तुटकी तगडी एकदम. तंदूर पॉम्फ्रेट आणि बोंबिलचा विषयच वेगळा आहे, खरंच वेगळा आहे. म्हणजे मस्त सुरमई संपवते आणि कुछ मीठा हो जाय मध्ये तुम्हाला भेटणार आहे या हिरव्या चटणी बरोबर. आणि मी मुद्दामून तवा फ्राय घेतलाय कारण मी बोंबील रवा फ्राय खाल्ला. मस्त चंक्स असतात जे तुम्ही छान चटणी बरोबर एन्जॉय करू शकता. ही नारळाची हिरवी मिरची चटणी. इतकं मस्त जेवण झालंय, एवढी सुस्ती येते. मीठा हो जाय मध्ये चॉकलेट मूस. कारण तुम्ही कॉमेंट करून मला नेहमी सांगता की दुधाचा पदार्थ नसतो खायचा, पण ॲक्च्युली मी ब्रेक घेते गाईज. सो इवन इफ मी खाल्लं जर तुम्हाला कुठे दिसत असेल तेव्हा मी ब्रेक घेते. असं नाही की मी लगेच संपल्या खाते. मी खूप वेळ असते मी जेवायला गेल्यावर, म्हणून मी अशा टाईमला येते. मी आज पण कशी टाईमवरती आली आहे 3 वाजल्यानंतर जेव्हा लोक नसतील, पण तरी होती, मान्य आहे. चॉकलेट मूस ऐ ग, चॉकलेट मूस सुंदर आहे, छान असं क्रीमी आहे, थिक आणि ऑथेंटिक असं मूस आहे. नुसतं म्हणायला व्हिप क्रीम सारखं मूस नाही आहे. गाईज मस्ट ट्राय आहे इथलं चॉकलेट मूस. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे, पहिलं हॉटेल माऊलीला यायचं आहे, पॉम्फ्रेट खायचं आहे, मला कॉमेंट करून सांगायचं आहे आणि मग लक्षात ठेवायचं आहे दॅट यू हॅव टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ऑल्सो रिमेंबर दॅट आय लव्ह यू ऑल.